हजारो वर्षांपासून अगदी सृष्टीच्या निर्मितीपासून माणसानं पाण्याची जीवन म्हणून पूजा केली आहे। जेव्हा जेव्हा पाऊस भरभरून बरसतो तेव्हा तेव्हा शेतं हिरवीगार होतात, रानावनात समृद्धीचं हास्य बहरतं। मुबलक प्रमाणात पाऊस असेल आणि नदी नाल्यात धरणात पाणी असेल तर शेतीला आणि पर्यायानं आपल्या जीवनाला त्याचा आधार मिळतो। समाधानाची समृद्धीची भावना आपल्याला शांततेचं सुख देते। उन्हाळ्याचे पण धरणं भरलेलं असतं, आमचे तळेगाव आहे, आंबोली आहे, धरणं भरलेलं असल्यामुळे पावसाची एवढी कमतरता आम्हाला काही पडत नाही। पण जेव्हा पाऊसच म्हणावा तसा पडत नाही, शेत जमिनी कोरड्या ठाक पडतात, नदी नाले धरणं कोरडी पडतात, तेव्हा पाणी येतं ते फक्त डोळ्यातून। आणि मग पुन्हा एकदा सुरू होतं वाट पाहणं आणखी एका पावसाळ्याची। अशीच पाण्यासाठीची वणवण आपल्याला मुंबईपासून साधारणपणे 500 किलोमीटर अंतरावर असलेल्या खेडेगावात पाहायला मिळते। ही गावं तशी छोटी, या गावातले लोक तुमच्या आमच्यासारखेच, पण या गावातल्या लोकांचा दिवस सुरू होतो तोच मुळी पाणी कुठून भरायचं या चिंतेनं, आणि दिवस मावळतो तोही उद्या पुन्हा पाणी कुठून आणायचं याच विचारानं। इथल्या गावकऱ्यांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी 10-10 किलोमीटर पायपीट करावी लागते। गावातल्या प्रत्येक घरातल्या किमान दोघांना फक्त पाणी भरण्याचंच काम दिवसभर करावं लागतं। दोघंही नवरा बायको अपंग आहेत, अंध आहेत, आणि अंध असून तरी आडाचं आणि हापसीचं पाणी इतक्या लांबून आणतो। भरीच भर म्हणून इथल्या हातपंपातून येणारं पाणीही कसं बस एखादंच भांडं भरू शकतं। दुसरं भांडं भरण्यासाठी 1.5 तास वाट पाहत थांबावं लागतं। पण जेव्हा या हातपंपातनं पाणी येतं तेव्हा साहजिकच चेहऱ्यावर हसू उमलतं। त्यामुळेच इथे एखादा हिरवागार भाग दिसणं हे जणू काही जादू झाल्यासारखंच वाटावं। 2012 पासून आम्हाला नंतर असं पाण्याचा प्रॉब्लेम आला की आम्हाला पाणीच नाही राहिलं बिलकुल, की तिकून थोडं पाणी करून हे असं माल करून राहिलं तर ह्याचं बी असं जळून चालले। त्याच्यानंतर ठिबक सिंचन करून बी फायदा नाही झाला काही। पावसाळ्यामध्ये आमची हे हाल येतं, उन्हाळ्यामध्ये काय होईल। जनावरांसाठी चारा हे सुद्धा त्यामुळेच एक आव्हान बनलंय। बैलाला गवत नाही, गवत वाळून गेले। हा मक्याचा चारा आता पावसाअभावी जळून गेलेला आहे। हा ना जनावरांच्या खाण्याच्या पण कामाचा राहिलेला नाही। या भागात सोशल मीडिया एक वेळ दिसेल, पण पाणी दिसणं हे दुराप असतंच। पहिला पाऊस पाणी सारा पद्धतशीर होतं, आता आम्ही नुसतं पाणी आणतो आणि ढोराला चारा इकून तिकून आणतो। आंघोळीचं पाणी आम्ही टोपल्यात धरतो, त्याच मग जनावराला पाजायचं, काही सडा टाकायचा। शाळातून आणतो बोलून शेणी मारहाण करतो लेकरांना, चला पाण्याला। आमची सरकार अजून कदरच पाहिजे, आमची काय परिस्थिती आहे, काय हाल आहे, अजून आमची पैसे नाही येऊन शेणी पैसे नाही, आम्ही परेशान येतो। आता जून पासून पावसाचा थेंबच नाही आला, त्याच्यामुळं ते पाणी संपलं, विहिरीतलं पुसं जळून गेले। एका पोरीला 7 एकर जमीन निघली मी, आणि आता दुसरी पोरगी लग्नाला आली, 3 साल झाला दुष्काळ पडली, काय करायचं याचं। मी तर एक दिवस माझ्या लेकाला म्हणलं मी राहत नाही, गड मरून जाते, मला सहन व्हाय नाही। 3 साल झालं दुष्काळ पडली, राहत नाही म्हणलं मी आता। अशी परिस्थिती जर होत राहिली तर हे जगणं मुश्किल आहे, म्हणजे जगू शकत नाही। पावसाच्या लहरीपणामुळे राज्याला अनेकदा दुष्काळी स्थितीला सामोरं जावं लागलंय। आता यावर्षी पाऊस जर पडला तर या बंधाऱ्याचा आम्हाला जरूर फायदा होईल, किंवा आतापर्यंत पडला बी असता तर झाला बी असता। राज्यातला सुमारे 40% भाग हा सलग 3ऱ्या वर्षी पाण्याशिवाय आहे। गेल्या वर्षी जिथे पाऊस चांगला झाला होता तिथेही आता पाण्याची तीव्र टंचाई भासू लागलीये। बेभरवशाच्या मान्सूनमुळे पावसाच्या पाण्याचं नियोजन करण्यात अडचणी येऊ लागल्या आहेत, आणि त्याचाच प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम जनजीवनावर होऊ लागलाय। आणि त्यात भर म्हणून की काय, आपणही जेव्हा पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असतं तेव्हा अत्यंत निष्काळजीपणे त्या पाण्याची अक्षरशः उधळपट्टी करतो। आणि म्हणूनच जेव्हा असा दुष्काळ पडतो तेव्हा तेव्हा आपण पाण्यासाठी भूजल साठाही पूर्णपणे उपसू लागतो। परिणामी भूगर्भातलं पाणीही आता नष्ट होऊ लागलंय।
आणि आपण एका डेड एंडला येऊन पोहोचलोय. पाण्यासाठी दाही दिशा भटकण्याची वेळ आपल्यावर आलीये. ही शाळकरी मुलगीही त्यामुळेच तर पाण्यासाठी शाळा बुडवून 10-10 किलोमीटर पायपीट करतीये. पेरणी करून ठेवलेलं हे शेत पाण्याअभावी आणि उन्हाच्या तडाख्यामुळे अक्षरशः करपून गेलंय. जालना जिल्ह्यातल्या एका खेडेगावातल्या या जोडप्याला पाण्यासमोर अन्नही गोड वाटेन असं झालंय. दिवसभर पाणी भरण्यातच त्यांचा वेळ गेलाय आणि आता रात्रीचं जेवणही त्यांना पाण्यासमोर नकोसं झालंय. पण तुमची साथ लाभली तर उद्याचं चित्र कदाचित यापेक्षा वेगळं आणि चांगलं असू शकतं. सकाळ माध्यम समूहानं सर्वजल अभियानाच्या माध्यमातून पाण्याची टंचाई दूर करून राज्याला जलस्वयंपूर्ण करण्याचा निर्धार केलाय. पाण्याचं दुर्भिक्ष संपवायचं तर त्याला तसे ठोस उपाय हवेत. काही उपाय तर पूर्णपणे नवीन आहेत, तर काही परंपरागत हातपंप किंवा कूपनलिकांसारखे आहेत. पाणी सगळं काही बदलतं. त्यामुळे सकाळच्या डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशननं पाण्याचं दुर्भिक्ष संपवण्यासाठीच्या अंमलबजावणी योग्य 32 उपाययोजना सुचवल्या आहेत. सिंचन प्रकल्प, भूजल पातळीचा प्रश्न, मोठे बंधारे, पाण्याच्या संदर्भात काम करणाऱ्या संस्था, प्रत्येक थेंबावर जास्तीत जास्त पीक, शुद्ध पाणी पुरवठा, ऊस आणि फळबागांसाठीचा पाणी पुरवठा आणि महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं सुजलाम सुफलाम करण्यासाठी सर्व घटकांना एकत्र करून सर्व सहमतीनं सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी अथक प्रयत्न. यातून दुष्काळमुक्त महाराष्ट्राचं स्वप्न फलद्रूप होऊ शकतं. हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी मलेशिया सरकारच्या पेमांडू उपक्रमाच्या धर्तीवर बिग फास्ट रिझल्टचा मंत्र डोळ्यासमोर ठेवून हा उपक्रम सकाळ राबवत आहे. भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांनीही या उपक्रमात सक्रिय भागीदार होण्याचं मान्य केलंय. पण पाण्याचा प्रश्न मुळातून समजावून घेण्यासाठी आणि त्यावर योग्य उत्तरं शोधण्यासाठी सकाळच्या डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशननं 45 दिवसांची वॉटर लॅब आयोजित केली होती. त्यात राज्यातल्या लोकांच्या अपेक्षांची पूर्ती करण्याच्या दृष्टिकोनातून पाण्याच्या प्रश्नावर सांगोपांग विचारमंथन झालं. पण या सगळ्याबरोबरच अधिक महत्त्वाचा आहे तो आपल्या प्रत्येकाचा त्यातला सक्रिय सहभाग आणि योगदान. पाणी वाचवणं फक्त तुमच्यासाठीच नाही तर तुमच्या पुढच्या पिढ्यांसाठीही गरजेचं आहे आणि त्यासाठी आम्हाला तुमची गरज आहे. वास्तविक पाणी प्रश्नावर मात करण्यासाठी बरेच जण विविध प्रकारच्या सूचना घेऊन पुढे आलेत आणि काही ठिकाणी तर लोकांनी स्वतःहून या उपाययोजना राबवण्याची तयारी देखील दर्शवलीये. भालगावमध्ये पाण्यासाठी रोजचा संघर्ष पाहायला मिळत असतानाच तिथूनच अवघ्या 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या अंबडमध्ये वेगळं चित्र दिसून येतं. गावातील प्रमुख आणि शेतकऱ्यांनी पैसे जमा करून हे जे 3 ते 3.5 किलोमीटरचं काम आहे हे संपूर्णपणे पार पाडलं आणि आज 16 जूनला जो आमच्या इथं पाऊस झाला त्याच्यात 16 ते 17 जे डो मॉडेल झालेले आहेत त्याच्यापैकी 3 जे डो मॉडेल हे पूर्णपणे भरले गेले आणि आज आमचं गाव आज हे आतापर्यंत दुष्काळातही तग धरून आहे. आम्हाला हे केटी बांधाऱ्याचं काम आहे ना शासनाने करून द्यावं, पण करावं कसं तर एकदम व्यवस्थित, कमीत कमी आम्हाला ते 10 का 20 वर्ष पुरं राहील असं व्यवस्थित टिकल असंच करावं. मैंने मेरे काम वाली को पहले बताया, पहले एक घमेले में पानी लेके आप बर्तन धोना शुरू कर जी. भाभीकडे काम करायल्यापासून मला कमी पाण्याची सवय लागली. माणूस पावसाची निर्मिती करू शकत नाही पण पावसाचं पाणी वाचवू तरी शकतो. भरभरून देणं ही भारताची परंपरा आहे. चला पुन्हा एकदा हे सिद्ध करूया आणि देवानं दिलेलं अमूल्य देणं अर्थात पाणी हे सर्वांसाठी आहे याची ग्वाही देऊया. आणि इथूनच सुरू होतोय पाणी वाचवण्यासाठीचे नवे मार्ग शोधण्याचा आपला प्रवास, कारण पाणी हेच खरं जीवन आहे.